आणि म्हणून मी सांगितलं की एक निश्चय करा, संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी पहिला शेतकरी म्हणून एकवटा, शेतकरी म्हणून एकवटा. तेव्हा बाजूला सगळे जातपात धर्म पक्ष पण बाजूला ठेवा, पण शेतकरी म्हणून एकवटा तुम्ही. आणि शेतकरी म्हणून जोपर्यंत तुम्ही एकवटत नाहीत आणि एकवटून निर्णय घेत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणतेही सरकार विचारणार नाही. आणि जर तशी तुम्हाला सुरुवात करायची असेल तर आज आहे वेळ. आता या निवडणुका छोट्या छोट्या निवडणुका आलेल्या आहेत. मी कालपासून सुरुवात केलेली आहे की तुम्ही निर्धार केलात तर हे होईल. ज्याप्रमाणे पंतप्रधानांनी एका क्षणात नोटबंदी केली होती तशी तुम्ही वोटबंदी करू शकता का? जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही महायुतीला मत देणार नाही. कर्जमाफी नाही, महायुतीला मत नाही. पीक विम्याचे पैसे नाही, महायुतीला मत नाही. हेक्टरी 50,000 रुपये मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मत नाही. जनावरांचं नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत महायुतीला वोट नाही. ते वोट बंदीचे फलक पहिले लावा सगळीकडे.